मी हसेन रामचंद्र धनवे, राहणार उदगीर निडेबन, काल दिनांक 1/4/2026 रोजी लाचलुचपत विभाग लातूर यांच्याकडे तक्रार दिली होती। उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI वरिष्ठ राजकुमार पुजारी यांनी माझे मेव्हणे श्री रणजित मल्हारी पाटील यांच्यावरती 354 खोटा गुन्हा दाखल करून ब्लॅकमेल करत होता। त्या पोटी 3 लाख रुपये आम्हाला द्या, तुम्हाला आम्ही ह्या FR मध्ये आम्ही इथंच हे करू, नोटीस देऊन तुम्हाला आम्ही बाहेर काढू, कोर्टात काही पाठवत नाही, 3 लाख रुपये द्या अशा म्हणल्याच्या नंतर मी ACP साहेबांना, संतोष बर्गे साहेबांना घेऊन उदगीर इथे गेलो। मग आज 3 लाख रुपये मला माझ्या गळ्यात रेकॉर्ड नसल्याच्या आधी 3 लाख रुपये मागितले होते। मी त्यांना सांगितलं की बाबा आज बँका 2-4 दिवसाला बंद आहेत आणि पैसे काय एवढे होणार नाहीत। तर त्यांनी सांगितलं आज किती देऊ शकता? तर मी म्हणलो 50,000 रुपये मी इकडून तिकडून काढू शकतो आणि देऊ शकतो। तर मी त्यांना आज 45,000 रुपये माझ्याकडनं जेवढे जमा झाले तेवढे त्यांना मी आज दिले। त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला सांगितलं की ते धनवेंकडनं जाऊन तू पैसे घेऊन ये। ते नांदेड रोड इथे आले आणि मी त्यांना 45,000 रुपये दिलेत। आणि खोटे गुन्हा मागं 3-4 महिन्यापूर्वी माझ्यावर स्वतः 324चा 326 केला, 326चा 354 केला। त्यावेळेस आमच्याकडनं 4.5 लाख रुपये घेतले। त्याच्यानंतर अजून एक गुन्ह्याची धमकी देऊन आमच्याकडून 2.5 लाख रुपये काढले। त्याच्यानंतर आमच्या शेतीचं, रणजित पाटील साहेबांच्या शेतीचं जे काम होतं, SP साहेबांनी स्वतः, अमोल तांबे साहेबांनी त्यांचं व्हेरीफाय करून त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्या। नांदेड IG साहेबांनी, उमाप साहेबांनी सांगितलं की त्यांना मदत करा, काय खरं आहे ते खरं करा। तर आमचं जे काय खरं होतं, SP साहेबांनी, IG साहेबांनी पडताळणी करून आम्हाला पोलीस बंदोबस्त दिला। पोलिसाचं जे काय आम्ही रक्कम आहे ती भरली 56,800 रुपये। मग आम्हाला 2 दिवसाचा बंदोबस्त मिळाला। आम्ही तिथं पोलिसाच्या मार्फत आम्ही कंपाऊंड वगैरे करून घेतलं। त्याच्यानंतर त्या जागेचं थोडं वांदर म्हणून त्यांनी खोटा नाटा गुन्हा धमकी देऊन त्या बाईचा इनभंग केला, म्हणून त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि त्याच्या पोटी आम्हाला पैसे त्यांनी मागत होते। सतत मला त्रास दिलेला आहे। 4-5 महिन्यापासून खोटे नाटे गुन्हे दाखल करतो, पैसे द्या, तुम्हाला आम्ही इथं कोर्टात जाऊ देत नाही, आम्ही तुम्हाला नोटीस देऊन आम्ही तुम्हाला मदत करतो। मागच्या वेळेस पण एक किवंडे म्हणून हवालदार आहे, त्यांनी पण असंच केलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना पैसे दिले, आम्हाला त्यांनी नोटीस देऊन पोलीस स्टेशनमधनं सोडून दिलं। आणि आता पण सेम हिस्टोरी त्यांनी तशीच केली होती की आता पण 3 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला कोर्टात जाऊ देत नाही, तुम्हाला इथंच नोटीस देऊन आम्ही तुम्हाला मदत करू, असं ते वारंवार आम्हाला त्रास दिलेला आहे। आणि त्याच्या आम्ही त्रासाला खूप कंटाळलेलो आहे आणि त्याच्यापासून आपल्याला जीवाला धोका आहे साहेब। मेन आरोपी पुजारी राजकुमार पुजारी PA हे आरोपी आहे। काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडे? काय झालं पाहिजे? प्रशासनाकडे आम्ही त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे, त्याला नंबर 1चा आरोपी केला पाहिजे। आरोपी नाही केला तर आम्ही आत्मदान करणार किंवा मी माझ्या जीवाला धोका आहे, मी इथंच ACP ऑफिसपाशी अँटी करप्शनच्या ऑफिसमध्येच मी आत्महत्या करण्याचा मी प्रयत्न करणार आहे साहेब। आता त्याच्यावर जर कारवाई नाही झाली तर मी आत्महत्या करणार आहे। मला त्याच्यापासून खूप धोका आहे आणि हे 6 महिन्यापासून ते कंटिन्यू मला त्रास देणं चालू आहे त्याचं। मागं त्यांनी 2-3 गुन्हे खोटे नाटे केलेलेच आहेत आणि ते वाटलं तर आता आमच्याकडे FR वगैरे आहे त्याचा, तुम्हाला दाखवायचं असेल तर। मागं 324 झाला, 3-4 महिन्यांनी त्याला 326 करतो, त्याच्यानंतर 354 करतो। गुन्हा आज दाखल झाला, त्याच्या 4 महिन्यांनी आम्हाला 354 दाखल केला, त्याच गुन्ह्याला कंटिन्यू वाढवत गेलाय। त्याला आरोपी नाही केलं तर साहेब आमच्या जीवाला बरोबर काही बी आम्ही करून घेण्याची शक्यता आहे। आम्हाला शासनाकडे एवढी विनंती आहे की शासनाने आम्हाला मदत करावं आणि त्याला नंबर 1चा आरोपी करावं।